महत्त्वाची बातमी आपण बुलेटिन मध्ये बघणार आहोत। उद्योग मंत्री उदय सामंत हे केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या भेटीला गेलेले आहेत। राणेंच्या जुहूतल्या निवासस्थानी ही बैठक होतीये। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाबाबत या बैठकीमध्ये चर्चा होईल असं कळतं आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत इच्छुक आहेत। उदय सामंत यांनी याकरताच ही भेट घेतली आहे का अशा चर्चा रंगतायत। आता या भेटीनंतरच समोर येईल रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाली का। आपण थेट आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी बोलूया। उदय, काय अपडेट या भेटी संदर्भात, बैठकी संदर्भात? लोकसभा निवडणुकीपूर्वी जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाहीये महायुतीमध्ये। मात्र जी आता वरिष्ठ सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे देखील इच्छुक आहेत। त्याचबरोबर भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील इच्छुक आहेत। त्यामुळे महायुतीमध्ये शिवसेनेला हा मतदारसंघ जाणार का भाजपला जाणार, दोन्हीकडनं उमेदवार इच्छुक आहेत आणि त्यावरती तोडगा काढण्यासाठी एक सामंजस्य मीटिंग जी आहे, बैठक जी आहे जुहू इथल्या बंगल्यावरती होत आहे। नारायण राणे यांच्या बंगल्यावरती बैठक होत आहे। बैठकीला उद्योग मंत्री उदय सामंत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे दोघंच आहेत। दोघांमध्ये चर्चा होत असल्याची माहिती मिळते आहे। त्या दोघांमध्ये सामंजस्य अशी ही चर्चा घडून आणलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये नेमकं आता हा मतदारसंघ कोणाला जाणार आणि उमेदवार कोण असणार हे ठरण्याची शक्यता आहे। त्यानंतर दोन्ही बैठकीतला जो एकूण जो काही रिपोर्ट असेल तो दोन्ही नेत्यांच्या पक्षांच्या नेत्यांना वरिष्ठांना दिला जाणार आहे। दोघांमध्ये सामंजस्य घडवून आणण्यासाठी ही बैठक जी आहे ते आयोजित करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेला मिळणार का भाजपला मिळणार हे पाहावं लागणार आहे। जर का कोणत्या पक्षाला मिळालं तिथं उमेदवार कोण असणार हे देखील या बैठकीमध्ये ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नक्की उदय, आभार सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। आता या बैठकीनंतर काही स्पष्टता होते का हे बघणं महत्त्वाचं आहे।